मेरे दोस्त कोई दीवार नहीं होती, और जलते हुए चिराग में बहती हुई आंधी से कहा, मेरे दोस्त उजाला लाने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं। खरं तर या सर्वसन्माननीय इथे जमलेल्या विज्ञानवादी व्यासपीठासमोर मी विज्ञानावर बोलेल एवढा मोठा मी नाही आणि ती माझी पात्रता नाही, पण तरी मी लहान थोडी मोठा रस घेतो आणि प्रयत्न करतो. खरं तर विज्ञान प्रदर्शनाचे तालुका स्तराचे 2 दिवस, जिल्हा स्तराचे 3 दिवस, ह्या एकूण 5 दिवसांचा काही काळ असतो. सन्माननीय व्यासपीठ मी तुम्हाला सांगू इच्छिते, माझ्या आयुष्यातील सर्वात उत्तम हे 5 दिवस मी कसे निघतात मला सांगता येत नाही. तो अनुभव आपल्या प्रत्येकाला येतो. खरं तर एक वेळा सॉक्रेटिस एक खूप थोर विचारवंत आहे, त्याला असं विचारलं होतं की या जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती ज्यांच्याकडे भन्नाट आयडिया आहेत, भन्नाट कल्पना आहेत, असे लोक कुठे सापडतील? तर सॉक्रेटिस म्हणतो स्मशानात 3 फुटाखाली. आता असं का बरं? तर तेव्हा विचारल्याने त्याला तेच विचारलं, असं का? तो म्हणतो की आपल्या प्रत्येकाकडे भन्नाट आयडिया आहे, भन्नाट कल्पना आहे, आपण प्रत्येक जण जग बदलू शकतो, पण गोष्ट कुठे असते? आपल्या आयडिया इथं राहतात डोक्यामध्ये, त्या कधीच तोंडावर येत नाही आणि आपण तसेच इथं आपण कुठेतरी अर्थ आणि त्यामुळे आपण हे होत नाही. पण या विज्ञान प्रदर्शनाची एक खूप फार गोष्ट मला काय आवडते की विषयांच्या चौकटीत राहून विषयांच्या बाहेर जाऊन काहीतरी शोधून आणणं, आणि हे फक्त जे शक्य होतं ते या विज्ञान प्रदर्शनामुळे. जेव्हा मी या विज्ञान प्रदर्शनाकडे बघतो, मला एका गोष्टीचा सार्थ अभिमान होतो की हा देश 26/11च्या आतंकवादी अभिनव कसा नाही, तर 26/11ला अनुशासनी करून जगात भारताची मान उंचवणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारत गेलो विज्ञान प्रदर्शनामध्ये. इथं जे काही सर्व विद्यार्थी जमलेले, विद्यार्थी नाही म्हणता येणार, सर्व विज्ञान प्रेमी माझे जे मित्र इथे जमलेले ते सर्व चिंतेत बसलेले, काय होईल काय नाही होईल, नंबर लागेल नाही लागेल, त्यांच्याहून जास्त चिंतेत माझे सर्व विज्ञान प्रेमी शिक्षक बसलेले. संध्याकाळी शाळेत फोन लावून कळवायचंय काय झालं काय नाही झालं या चिंतेत असलेले माझे सर्व विज्ञान शिक्षक. काही जास्त लोड घ्यायचा नाही, काही ताण घ्यायचा नाही. नंबर येणं न येणं ही खूप लहान गोष्ट आहे. आपण 2 दिवस जे जगलो, 3 दिवस जे विज्ञान प्रदर्शनात जगलो, ते आयुष्यात आपण कधी जगणार नाही, कधीच नाही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ही संधी येणार नाही. जे मित्र इथं बनवले ते पुढे बनवता येणार नाही. त्यासाठी श्रीयुत सटकडांचे खूप सुंदर वाक्य ते नेहमी म्हणतात की दूध में चावल पकाओ तो उसे खीर कहते हैं, मोहब्बत में कभी ठोकर खाओ तो उसे तकदीर कहते हैं, अरे हम लकीर के फकीर हुए तो क्या हुआ, इसका हमें कोई गम नहीं है, और आज इस भरी महफिल में नसीब में जीत ना हो इसका तो क्या हुआ, हमारी इज्जत भी किसी से कम नहीं है. कुठेतरी आपण नाही, माझे आदरणीय मार्गदर्शक श्री प्रमोद पटेल सर यांनी मला एक खूप सुंदर वाक्य शिकवलंय की बघ, जो जिंकतो, जो कुठेतरी जिंकतो तो विजेता असतो. जरी त्याने जग जिंकलेलं असेल मान्य आहे, पण जो कुठेतरी कमी पडतो, कुठेतरी नंबर नाहीये, तो व्यक्ती जेता असतो. विजेत्याने मन जिंकले असतील चालतील, पण आपण जेते म्हणून सर्वांचं जग जिंकलेलं आहे ही एक गोष्ट आपल्या पाठीमागे आहे, असा आपल्याला अभिमान असला पाहिजे. खरं तर या विज्ञान प्रदर्शनामध्ये भारतीय जी काही आपली शिक्षण पद्धती आहे त्याचा कणा आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी. फक्त विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनात संधी न देता शिक्षकांना, त्याही पुढे जाऊन दिव्यांग, आदिवासी अशा सर्व समावेश पद्धतीने ज्यांचा हा विज्ञान प्रदर्शनाचा जो विचार केला तो अतिशय मौल्यवान आहे. आता ठीक आहे, बोलणं भरपूर केलेलं आहे, पण ज्यांचा या कार्यक्रमामागे जे पडद्यामागचे कलाकार खरे तर होते ते म्हणजे श्रीमती मंदाकिनी टोंगावकर रोटरी इंग्लिश स्कूलचे हे सर्व जे काही आम्हाला शिक्षक 2 दिवस लाभले. खरं तर गटकार्य काय असतं, म्हणजे व्हॉट इज अ टीम वर्क, हे आम्हाला आमच्या पूर्वीने शिकवलं. बट गटकार्य कसं करून दाखवायचं ते सर्व हे मंदाकिनी टोंगावकर जे काही शिक्षक असले, जे काही स्टाफ 3 दिवसापासून राबवत होता, खरं तर त्यांनी आम्हाला शिकवलं की गटकार्य नेमकं काय असतं, ते कसं करून दाखवायचं असतं. खरंच अतिशय, आणि एका गोष्टीचा अजून मला एक त्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, अतिशय उत्तम अशी भोजन व्यवस्था. खरं तर खाल्ल्यानंतर अक्षरशः झोप लागेल इतकं अतिशय चविष्ट जेवण या शाळेने आम्हाला 3 दिवस दिलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देईन. आणि काही नाही, ठीक आहे, हे आपलं 45वे विज्ञान प्रदर्शन, जेव्हा आपण सुवर्ण म्हणजे जेव्हा आपण 50वे धुळे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आपण जेव्हा साजरे करत असू, मला नक्की एक अभिमान असेल की आज आपला धुळे जिल्हा अतिशय आदिवासी ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो,
करू. आपली ही धुळे नगरी विज्ञान नगरी म्हणून ओळखली जाईल, विज्ञान नगरी म्हणून ओळखली जाईल. त्याबद्दल आहे. खरं तर विज्ञानाला अज्ञानाच्या तगड्यात कधीच मोजायचं नसतं आणि जिथे असं विज्ञानवादी व्यासपीठ असतं तिथं फारसं बोलायचं नसतं. त्यामुळे या विज्ञान नगरीचा नमस्कार.